सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। पीएफ व्याजदर 8.25%वर। सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी शनिवारी झालेल्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत ईपीएफ व्याजदरामध्ये 0.10% वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे। कामगार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचं व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं मार्च अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ करून 3 वर्षातील उच्चांकी म्हणजेच 8.25%वर नेण्याची शिफारस केलेली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसने झाडल्या की अन्य कोणी? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत। फडणवीस हे मनोरुग्ण असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे, तर ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलंय। मॉरिस नरोनाय याने अभिषेकवर गोळ्या झाडल्या की अन्य व्यक्तीनं दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर मॉरिसचं छायाचित्र कसं? गुंड असलेला मॉरिस आत्महत्या का करेल? घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण का दडवून ठेवण्यात आलं? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये सरकारकडून याबाबत लवकरात लवकर उत्तर देण्यात यावं असं सांगून त्यांच्यावर टीका केली आहे। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटलंय की राज्यात व्यक्तिगत वैमनस्यातून काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत। मी त्यांची गंभीरता नाकारत नाही, मात्र त्याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्याच्या परिस्थितीशी संबंध जोडणं अयोग्य आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र अशा पद्धतीनं शासनावर सरकारवर टीका करणं अयोग्य आहे असं ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती। संसदेत डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए पुढच्या 2 महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केला जाईल असं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं आहे। शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे स्पष्ट केले की सीएए वरून आपल्या देशातील अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम समाजाला भडकवलं जात आहे। हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही, कारण त्यात तशी तरतूद नाही। शहा पुढे म्हणाले की हा देशाचा कायदा आहे आणि तो पुढच्या 2 महिन्यात निश्चितपणे अधिसूचित केला जाईल। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। काँग्रेसनं आमचा कढीपत्त्याप्रमाणे उपयोग केला अशी खंत त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी बोलून दाखवली आहे। ठाणे गुन्हे शाखा 5 ची धडक कारवाई। चरस ऑइलसह गांजा जप्त। चरस ऑइल गांजाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा 5 च्या पथकानं केली आहे। या कारवाईमध्ये 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा, 290 ग्रॅम चरस आणि 19 छोट्या बाटल्या चरस ऑइल आणि इतर वस्तू असा एकूण 31,02,200 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आलाय। सतर्क पोलीस टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली। 7 फेब्रुवारी 2024 रोजी एक जण गांजा विकण्यासाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर भाजी मार्केट जवळ त्यावेळी तिथे आलेल्या एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्यानं स्वतःचं नाव ऋषभ संजय भालेराव असं सांगितलं। चौकशी दरम्यान त्याच्याकडून 30,200 रुपयांचा 3 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा, 12,700 रुपयांचा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 42,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात
आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात. मेरे यानी जेनिफर के साथ हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी. क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे. अब जो महाराष्ट्र में सत्तांतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है. जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं. यूथ ही अपना देश का भविष्य है. देखते रहिए मुद्दे की बात. हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार. हैशटैग व्यापार. क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को. मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में देखते रहे हैशटैग व्यापार. कमिंग सून. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशची वेसेनहॉर्स बुद्धिबळ चॅलेंजमध्ये दमदार सुरुवात. भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशनं वेसेनहॉर्स या बुद्धिबळ चॅलेंजमध्ये दमदार सुरुवात केलेली आहे. पहिल्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन, अर्मेनियाच्या लेबॉन अरेनियन आणि जगज्जेता चीनचा झिंग लिरेन यांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. पहिल्यांदा फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाविरुद्ध पहिल्या डावात पराभूत झाल्यानंतर त्यानं कामगिरी उंचावताना 4 पैकी 3 गुण मिळवलेत. जलद विभागामध्ये विन्सेंट कॅमेर अव्वल स्थानावर आहे. गुकेश आणि अब्दू सत्तारोव संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशची कामगिरी उंचावली आहे. कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडलाय. 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. 24,000 अर्जदारांना सोडतीची प्रचंड प्रतीक्षा आहे. आधी ही सोडत 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार होती, पण कोकण मंडळानं अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ दिल्यानं 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर यामध्ये तारखांमध्ये बदल होत होते. कुठलाही मुहूर्त सापडत नव्हता. मात्र आता या सोडतीला मुहूर्त सापडला आणि 24 फेब्रुवारीला ही सोडत ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असं सांगण्यात येत आहे. मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल. रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मोटरमननी पुकारलेल्या आंदोलनामुळे शनिवारी दिवसभर लोकल वाहतूक विलंबानं धावत होती. परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लोकल वाहतुकीचा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मोटरमननी अतिरिक्त काम करणं बंद केल्यानं 150हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, तर 300हून अधिक लोकल विलंबानं धावत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात गेल्या 5 वर्षातील निर्णयांचा आढावा. गेल्या 5 वर्षात सुधारणा, सुशासन आणि परिवर्तनाचा देशानं अनुभव घेतलाय. आता पुढील 25 वर्षात विकसित भारताचं लक्ष्य गाठता येईल असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय. विकसित भारताचं ध्येय आम्ही साध्य करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली आहे. संसदेचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी समाप्त झालं. 17व्या लोकसभेचे हे अखेरचे सत्र असल्यानं मोदींनी समारोपाचं भाषण केलं आणि यावेळेस सत्ताधारी आणि विरोधी खासदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी सदस्यांचं आभार मानले.
यावेळेस विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. लोकांच्या जीवनातून सरकार बाहेर पडलं तरच लोकशाही मजबूत होईल. लोकांच्या रोजच्या जगण्यात सरकारनं हस्तक्षेप करू नये. जिथं अभाव असेल तिथं मदत करावी. देशात समृद्ध लोकशाही आम्ही निर्माण करू असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळेस व्यक्त केला. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं हे अवश्य कळवा. यासाठी जास्तीत जास्त बातम्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना असतील त्या पोहोचवायच्या असतील किंवा काही तक्रार असल्यास, काही माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.